चला, आपले 12 तक्ते पाहून झालेले. आज आपल्याला 13, 14, 15, 16 जेवढे वाढतील तेवढे, नाही तर मग 4च पाहू. ठीक आहे. पण तुमच्या एक अभ्यासाची लिंक लागली असेल. आता परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 13 नंबरचा चार्ट आहे आपला, राष्ट्रीय उद्यान, आणि ते उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. सगळ्यात पहिले आहे ताडोबा. ताडोबा, चला टाका ताडोबा. ताडोबावर प्रश्न आहे की नाही रे? ताडोबा कोणत्या जिल्ह्यात? चला लिहा ताडोबा. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान. किती रे टोटल? 6 आहे. ते 6चे 6 आपले पाठ पाहिजे. कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कुठे कोणत्या जिल्ह्यात आहे, आपले पाठ पाहिजे. ताडोबा झालं, लिहिलं. ताडोबा चंद्रपूर. 2 नंबर पेंच. हे तर आपलं नदीमध्ये बी झालं, प्रकल्पामध्ये बी झालं, आणि अभयारण्यामध्ये पण, आपलं राष्ट्रीय उद्यानामध्ये पण होत आहे, अभयारण्यामध्ये बी झालं. पेंच हे कुठे रे? नागपूर. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कुठे रे? नागपूर. मग ह्या पेंच उद्यानाचं नाव काय रे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, असं या पेंच उद्यानाचं नाव आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, पेंच, नागपूर. महत्वाचा आणि ट्रिपल स्टार वाला प्रश्न, नवेगाव बांध. नवेगाव, नवेगाव, नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे रे? गोंदिया. आणि याला ट्रिपल स्टार केला पाहिजे, कारण हा 10 पेक्षा जास्त वेळा आलेला प्रश्न आहे. नवेगाव बांध. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात स्थित आहे. नवेगाव बांध, गोंदिया. झालं. 4, संजय गांधी. संजय गांधी मुंबई उपनगर लिहायचं भाऊ. नवेगाव बांध, मुंबई उपनगर. सॉरी सर, संजय गांधी मुंबई उपनगर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई उपनगर. नेक्स्ट, गुगामल. गुगामल हा मला PSI मेन्स 2017 आला होता. जेव्हा मेन्सला होता ना तेव्हा आला होता. गुगामल. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान, अमरावती. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. पुढचं आहे चांदोली. चांदोली जिल्हा पाहिजे आपल्याला. चांदोली. मग ते शिराळा कसं लिहायचं? कंसात लिहायचं. शिराळा. शिराळा कुठे आहे? सांगली. चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यात आहे. क्लिअर? 6 राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रात आहे. ते 6चे 6 आपले तोंडी पाठ पाहिजे. म्हणजे उद्यानाचं नाव किंवा जिल्हा. जिल्हा विचारला तर उद्यानाचं नाव. चंद्रपूरमध्ये कोणतं आहे? चंद्रपूरमध्ये कोणतं आहे? ताडोबा. नागपूरमध्ये पेंच. गोंदियामध्ये नवेगाव बांध. मुंबई उपनगरमध्ये संजय गांधी. अमरावतीमध्ये गुगामल. आणि शेवटचं सांगली येते. म्हणजे उलटा प्रश्न फिरला तरी बी आपल्याला जमलं पाहिजे. सरळ जाऊ. ताडोबा, ताडोबा, पेंच, नवेगाव बांध, संजय गांधी, गुगामल, गुगामल, चांदोली. क्लिअर? तिथे 2 ओळी सोडून काढले ना, दुसरा चार्ट आपण चालू करू. हा चार्ट 6च होते ना, म्हणून इथे संपला. आणि कोणी कोणी स्पेशल पानावर लिहित असेल तर ते एकदम बेस्ट. चला, अभयारण्य व जिल्हे. नेक्स्ट आपला 14 नंबरचा चार्ट असेल, अभयारण्य व जिल्हे. ते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
सगळ्यात पहिले तर अभयारण्य म्हणजे काय? जे जंगली प्राण्यांना म्हणजे ज्या प्राण्यांच्या जीवाला धोका नसलेलं ठिकाण, त्यांना त्या प्राण्यांना तिथे अभय दिलेलं आहे. अभय म्हणजे काय? जीवनदान. अभय म्हणजे काय? जीवनदान, की त्या प्राण्यांच्या जीवाला तिथे अभय दिलेलं आहे. अशा अरण्याला अभयारण्य असे म्हणतात. मग असे अभयारण्य महाराष्ट्रात किती आहे? आणि महाराष्ट्रात असतील तर त्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे, दोन भाग होतील, अभयारण्य व जिल्हा. अभयारण्य व जिल्हा. किती नंबरचा चार्ट आहे आपला? 14 नंबर. अभयारण्य व जिल्हा. एक साइडला अभयारण्य लिहायचं, दुसऱ्या साइडला ते कोणत्या जिल्ह्यात आहे. अभय म्हणजे जीवनदान आणि अरण्य म्हणजे वन, जंगल. अरण्य म्हणजे काय? जंगल. असे जंगल जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं. आपल्याकडे जर वाघ दिसला तर काय केलं जातं? पकडलं जातं लगेच. बिबट्या दिसला पकडलं जातं, बरोबर आहे की नाही? साप दिसला मारलं जातं, बरोबर आहे की नाही? पण तिथे कोणत्याही प्राण्याच्या जीवाला धोका नाही, म्हणजे त्यांना तिथे मुक्त वातावरण आहे. मुक्त म्हणजे ते कुठेही बसू शकता, काहीही खाऊ शकता, कुठेही फिरू शकता. अभय दिलंय त्यांना. अशा अभयारण्यांना अभयारण्य असे म्हणतात. ठीक आहे. पहिलं एक कर्नाळा टाका. कर्नाळा हे आपलं पहिल्या लेक्चरला सुद्धा झालेलं आहे. हे अभयारण्य पक्ष्यांसाठी आहे. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? रायगड. तर हा प्रश्न तयार झाला. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. रायगड मध्ये कोणते अभयारण्य आहे? कर्नाळा. कर्नाळा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी? पक्ष्यांसाठी. आलं? 2 नंबर. तानसा. तानसा. तानसा हे अभयारण्य ठाणे. तर प्रत्येक अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी स्थिर आहे हे सांगू शकत नाही, कारण 4-5 प्राणी मिक्स मध्ये असू शकता ना. पण हे स्पेशल कशासाठी आहे? स्पेशल कशासाठी आहे? पक्ष्यांसाठी. 2 नंबर आहे तानसा, ठाणे. झालं? या पुढे जे महत्वाचे जे प्रश्न आले ते पहिले पाहून घेऊ, जे उरतील ते शेवटी लिहू. ठीक आहे. फणसाड. ट्रिपल स्टार प्रश्न. फणसाड ट्रिपल स्टार म्हणजे आपण काय पकडलंय? 10 किंवा 10 पेक्षा जास्त वेळा आलेला प्रश्न. फणसाड. फणसाड. फणसाड हे अभयारण्य रायगड. लिहिलं का? भीमाशंकर. भीमाशंकर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? शेकरू खारी. खारुताई असते ना आपली, त्या खारींसाठी. भीमाशंकर कुठे आहे रे? पुणे. भीमाशंकर पुणे. सागरेश्वर. सागरेश्वर हे हरिणांसाठी प्रसिद्ध आहे. सागरेश्वर कंसात हरिण, सांगली. जे प्रश्न आलेले प्रश्न आहे ते पहिले घेऊन घेऊ, नंतर उरलेले लिहू. सागरेश्वर सांगली. मयुरेश्वर पुणे. मयुरेश्वर अभयारण्य येथे पुणे येथे स्थित आहे. कोयना. लिहा पटापट. कोयना सातारा. कोयना नदीवर, सॉरी, कोयना ही नदी आहे, बरोबर आहे ना? आणि ते अभयारण्य सुद्धा आहे. समजलं का? कोयना नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा. पाठ केलंय आपण नद्यांमध्ये, म्हणजे आठवलं पाहिजे. आपण मागे वाचलेलं असेल ते. वाचलंय की नाही? कोयना, मयुरेश्वर आपण गणपतींमध्ये पाहिलं होतं, अष्टविनायक मध्ये. कोयना झालं. दाजीपूर राधानगरी. दाजीपूर राधानगरी. राधानगरी मागच्या लेक्चरला झालं होतं, धरण आहे कोल्हापूरचं. तर दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य
कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आणि या अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? गवे. गवे काय? गवे. याच्यावर प्रश्न विचारला आहे एमपीएससी ने. आणि ज्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते पोलीस भरती त्याला कॉपी करते. त्यामुळे जे एमपीएससी चे सगळे प्रश्न आपले पाहून झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या भूगोलवरचे आपले तिकडचे प्रश्न पाहून झाले पाहिजे. झालं. दाजीपूर राधानगरी झालं. कोणासाठी नवीन होत आहे सर? हे मी फर्स्ट टाइम ऐकलं. दाजीपूर राधानगरी. दाजीपूर नवीन होतं ना. राधानगरी आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. चला नेक्स्ट. यावल. यावल अभयारण्य जळगाव मध्ये. यावल हे अभयारण्य जळगाव मध्ये. नेक्स्ट ढाकणा कोलकाच. त्या अभयारण्याचं नाव आहे ढाकणा कोलकाज. याचं सबस्टिट्यूट नाव काय आहे? मेळघाट. सगळ्यांना मेळघाट हे कुठे आहे हे माहिती आहे, म्हणून ते मेळघाटवर प्रश्न विचारणार नाही. ते काय विचारतील? ढाकणा कोलकाज हे अभयारण्य कोठे आहे? या मेळघाटच नाव ढाकणा कोलकाज आहे. आणि या ढाकणा कोलकाजच नाव काय आहे? मेळघाट आहे. हे कुठे आहे? आणि अमरावती जिल्ह्यात. कुठे? अमरावती जिल्ह्यात. आणि हे जे मेळघाट आहे हे कोणत्या प्राण्यासाठी? स्पेशल वाघांसाठी. हे पण लिहून घ्या तिथे. वाघ या प्राण्यासाठी, वाघांसाठी हे ढाकणा कोलकाज प्रसिद्ध आहे. नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर कुठे? नाशिक. नांदूर मधमेश्वर नाशिक. हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पक्षी. पक्षी कंसात लिहून घ्यायचं बारीक याच्यात. नांदूर मधमेश्वर नाशिक. हे पहा, मी मला माहिती आहे आणि मी शिकवतोय तरी बी किती वेळा बोलतोय? 5 वेळा. तर तुम्ही पण 5 वेळा बोलून घेतलं पाहिजे ते लिहिता लिहिता. नांदूर मधमेश्वर नाशिक. नांदूर मधमेश्वर नाशिक. नांदूर मधमेश्वर पक्षी नाशिक. समजतंय का? म्हणजे परीक्षेत आलं तर विदाऊट ऑप्शन आपलं उत्तर येतं किंवा मग ऑप्शन मध्ये तरी आपण वाचलेलं आपल्याला आठवतं. चला पुढे. IMP ट्रिपल स्टार चपराळा. चपराळा गडचिरोली. चपराळा IMP ट्रिपल स्टार कुठे? गडचिरोली. गडचिरोली. मग काय करायचं? आपण लिहिता लिहिता 4-5 वेळा वाचून घ्यायचं. चपराळा गडचिरोली. चपराळा गडचिरोली. म्हणजे तो आपली घोकंपट्टी होऊन जाते आणि डोक्यात घुसून जातो. चपराळा कुठे घेतला आपण? गडचिरोली. नेक्स्ट आहे अंधारी. अंधारी. पहिले तोंडी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. अंधारी. अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. लिहिलं का रे? देऊळगाव रेहकुरी. देऊळगाव रेहकुरी. आता हा जो प्रश्न आहे ना, आता हे नाव भरपूर लोकांनी ऐकलंच नसेल. देऊळगाव रेहकुरी हे अहमदनगर मध्ये. देऊळगाव रेहकुरी अहमदनगर मध्ये. मग आता आपण वाचलेलं नाही ना, स्टार करून घ्यायचं. याला आपल्याला पाठ करायचं असं समजायचं. देऊळगाव रेहकुरी कुठे? अहमदनगर. हा पण आलाय बरं का, तलाठीला आलाय. देऊळगाव रेहकुरी मी एकदम शोधून काढतोय. माळढोक. माळढोक. आता नायगावचा प्रश्न आहे.
नायगाव पोलीस भरती, माळढोक, सोलापूर, अहमदनगर नाहीये, सोलापूर आहे. 2-2 जिल्ह्यात कस काय येईल? सोलापूर कुठे, अहमदनगर कुठे? दिलेलं असेल तरी कॉमन सेन्स वापरावा लागेल. माळढोक सोलापूर मध्ये, नगर मध्ये नाही, चुकीचं दिलंय ते. हा, माळढोक झालं. एडशी रामलिंग घाट, एडशी रामलिंग घाट. म्हणजे एवढं पूर्ण देत नाही, फक्त काय विचारतो, एडशी. एडशी हे अभयारण्य, जुना उस्मानाबाद, नवीन नाव काय त्याचं? आता हे तोंडातच आहे, धाराशिव लवकर येत नाही, कारण हे 1000 वेळा वाचलंय मी. त्यामुळे तुम्ही लिहिताना काय पाठ करा? धाराशिव, कारण त्या जिल्ह्याचं नाव चेंज झालंय. धाराशिव. एडशी रामलिंग घाट, धाराशिव. गौताळा औटरम घाट, गौताळा, गौताळा. अरे नाव सांगितल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे. हा, गौताळा औटरम घाट, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. गौताळा आलाय, आम्हाला प्रश्न आलाय, पोलीस भरतील प्रश्न आलाय. गौताळा, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन्हींच्या मध्ये ते असं लिहिलंय म्हणून तिथे, पण ओरिजिनल ते कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. पण जर छत्रपती संभाजीनगर ऑप्शन मध्ये नसेल तर मग आपण जळगाव लिहू शकतो. कॉमन सेन्स, कॉमन सेन्स वापरायचा. काल पाहिलं होतं ना. चला एक तुम्हाला मी दाखवतो आता कॉमन सेन्स काय राहतो. ही एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचं नाव ए, आणि ही एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचं नाव बी. ए बिल्डिंग, बी बिल्डिंग. मग मी म्हटलो एच्या जवळ, एच्या जवळ म्हणजे एक व्यक्ती उभा आहे, पण कुठे आहे? एच्या जवळ. ए मध्ये आहे का? एच्या, म्हणजेच त्याचं उत्तर काय आहे? कोणाला समजलं? मी म्हटलं की एक व्यक्ती ए या बिल्डिंग जवळ उभा आहे. तो कोणत्या बिल्डिंग जवळ आहे? कोणत्या बिल्डिंग जवळ आहे? पण तो ए मध्ये राहतो का? तो कुठे राहतो? मग मी म्हटला बी च्या जवळ. मग तो बी मध्ये राहत नाही, तो कुठे राहतो? तर तुम्हाला कसं काय समजलं? अरे आकृती दिली ना भाऊ. जर तो एच्या जवळ नाहीये, एच्या जवळ आहे म्हणजे तो ए मध्ये नाहीये, मग तो कुठे? बी मध्ये. दोनच लोक आहे ना. तुम्ही म्हणशाल मग सर तो तर झेड मध्ये बी राहत असेल. कुठे आधी झेड? तू 2 बिल्डिंगा काढून दिल्या आणि तिथे लिहिलं की एक व्यक्ती एच्या जवळ उभा आहे, तर तो कुठे राहतो? एक व्यक्ती एच्या जवळ उभा आहे तर तो कुठे राहतो? मग आपण याचा अर्थ असा झाला का की तो ए मध्ये राहत असेल म्हणून एच्या जवळ उभा आहे असं? तो एच्या जवळ राहतो म्हणजे एच्या जवळ उभा आहे म्हणजे तो कुठे राहतो? मग ए मध्ये राहणार नाही. जर तो ए मध्ये राहत असता तर तो काय बोलला असता? ए या बिल्डिंग मध्ये राहतो, सीधे म्हणीन ना. मग हा कॉमन सेन्स तुम्हाला वापरायचा आहे. आता जर तो गौताळाचं उत्तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर देत नाही तर मग लगेच तुम्ही तिथे वापरून घेतलं पाहिजे की गौताळा आहे जळगाव आणि औरंगाबादच्या बॉर्डरवर आहे. पण ते जर तिकडे नाहीये तर मग ते इकडे असेल, म्हणजे इकडे नाहीये तर ते तिकडे असेल. बरं, एक ऑप्शन दिलं छत्रपती संभाजीनगर, 2 नंबर ऑप्शन जळगाव, 3 नंबर ऑप्शन जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि चौथं यापैकी नाही. मग काय देणार? 3 नंबर ऑप्शन. मग तिथे तुम्ही म्हणणार नाही का आम्ही जळगावचे, आम्ही जळगाव लिहिता, तुम्ही औरंगाबादचे, तुम्ही औरंगाबाद लिहा. आणि 3 नंबर मग जे हुशार पोर आहे, कॉमन सेन्स वाले, ते काय म्हणतील? ते दोन्हींच्या मध्ये. बरोबर आहे की नाही? मग ते बांधणं चालणार नाही. समजलं आता? मग काही गोष्टीमध्ये तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. गौताळा औटरम घाट झालं. किनवट, किनवट यवतमाळ आणि नांदेड
किनवट, मग जर यवतमाळ ऑप्शन मध्ये असेल तर ते लिहू, नांदेड ऑप्शन मध्ये असेल तर ते लिहू, दोन्ही असतील तर दोन्ही लिहू. आपल्याला दोघी पाठ करायचंय, यवतमाळ नांदेड. किनवट, यवतमाळ नांदेड. नरनाळा, अकोला, नरनाळा अकोला. लिहा पटापट. नरनाळा हे अभयारण्य अकोला जिल्ह्यात स्थित आहे. नागझिरा, पाठ आहे का की पाहून पाहून सांगताय? पहिले पाहून पाहून सांगा, सॉरी पहिले तोंडी सांगा आणि नाहीच आठवते आता मग तेव्हा लिहा. नागझिरा, गोंदिया. गोंदियामध्ये पहिले पण एक पहिला आपण उद्यानांमध्ये नवेगाव बांधवाला ते उद्यान होतं, हे काय आहे? अभयारण्य आहे. नागझिरा, गोंदिया. हे यावर्षी झालंय 2022 ला मायनी, हे पक्षी अभयारण्य आहे. सातारा, मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे. झालं, मायनी लिहिलं का? पुढचं तुंगारेश्वर, हे पहिले ठाण्यात होतं, म्हणजे आम्ही उत्तरली त्यांना याचं ठाणे लिहिलंय, तुंगारेश्वर ठाणे. पण आता कुठे येते? पालघर मध्ये. तुंगारेश्वर, पालघर. तुंगारेश्वर, पालघर. कारंजा सोहोड, कारंजा सोहोड, मोहोळ नाही हा, कारंजा सोहोड, वाशिम अकोला. कारंजा हा अकोल्यामधला तालुका आहे ना, तर म्हणजे हे तालुके जे आपण सोडून देतो ना, की आपल्याला आता जळगाव जिल्ह्यातले तालुके माहिती पाहिजे, बाकीच्यांचे तालुके कशाला पाठ करायचे, तर मग हे असे कामात येतात की त्या ठिकाणांच्या नाव त्या तालुक्यांच्या नावावरून राहतात. कारंजा हा अकोल्यामध्ये, कारंजा सोहोड, वाशिम अकोला. झालं? झालं का? आता पहा किती झाले? 23 झाले. किती झाले? 23. एक राहिला आपला टिपेश्वर, यवतमाळ. टिपेश्वर यवतमाळ. तिथे 2 दिले बघा, यवतमाळ नांदेड. फक्त यवतमाळ लिहायचंय. झालं? स्पेशल पेजवर घेतलंय का? स्पेशल पेजवर घेतलंय ना, मग तिथे एक आपल्याला IMP लिहून घ्यायची, एक लाईन. हे इथं संपलं ते. आता काही काही मी ते लिहिले नाही जे मला महत्वाचे वाटले नाही, हा ते फक्त तुम्ही वाचून घ्यायचे. त्याच्यावर काही प्रश्न आलेला नाहीये आणि मला नाही वाटत की त्याच्यावर येईल. ठीक आहे, महत्वाचं मी काय लिहून देतोय ते लिहा. हे कोड सोडून मस्त पैकी लिहा. निळ्या पेनाने लिहायचं. मी तिथे सांगेल की आता लाल पेन वापरा, तिथे लिहायचं. बा, नांदूर मधमेश्वर अभयारण्य. नांदूर मधमेश्वर अभयारण्य इथपर्यंत निळ्या पेनाने लिहायचं. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कुठे रे? हा, त्याच्या पुढे लिहू नांदूर मधमेश्वर अभयारण्य, महाराष्ट्राचे भरतपूर. आता हे लाल पेनाने लिह. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. जे नोट्स लिहिताना आपल्याला व्यवस्थित नोट्स लिहिता आल्या पाहिजे. कामाचं आहे ते. काय प्रश्न आलाय त्याच्यावर? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर. महाराष्ट्राचे भरतपूर. कॉन्सन्ट्रेट करा.
भरतपूर हे कुठे रे? राजस्थान मध्ये. भरतपूर हे अभयारण्य कुठे? राजस्थान मध्ये. एकदम प्रसिद्ध अभयारण्य. त्या अभयारण्यासारखं अभयारण्य महाराष्ट्रात आहे. ते कोणतं? नांदूर मधमेश्वर. मग याच्यावर प्रश्न विचारला होता. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून कोणतं अभयारण्य ओळखलं जातं? तर आपल्याला माहिती पाहिजे नांदूर मधमेश्वर. मग असं जर आपण एक शॉर्ट नोट्स लिहिलेली असली की ते आपण वाचतोच. ठीक आहे, लिहिलेलं वाचताय ना? पहिले किती चार्ट झाले? 12. वाचले का? कोण कोण वाचले? ज्यांना वाचले त्यांना तथास्तु, म्हणजे ते यशस्वी हो. ज्यांनी नाही वाचले त्यांना बी तथास्तु, तुम्ही तेच राहो. ते स्वतःच्या पायाने जर कुऱ्हाड मारताय तर मारू द्या. चांगली आहे कुऱ्हाड मारणी बी. चला पुढे. तिथेच एक ओळ सोडून अजून एक महत्वाचं वाक्य लिहून घ्यायचंय. सागरेश्वर हे महाराष्ट्रातील. सागरेश्वर कुठे रे? सांगली. सावरून सांगली. सागरेश्वर सांगली. नावरून नाशिक. नांदूर मधमेश्वर नाशिक. सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे. सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे. झालं. आता ओळ सोडायची नाही, त्याच्याच खाली स्टार मारून नेक्स्ट महत्वाची लाईन. आता हे जे मी तुम्हाला सांगतो हे सगळं जंगलांबद्दल सांगतोय. अभयारण्य म्हणजे काय? जंगल. जंगलांबद्दल महत्वाचं पाय काय सांगतो अजून. राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आलाय की नाही प्रश्न? मग आपला तो असा पाठ पाहिजे की विदाउट ऑप्शन. राज्यात निळ्या पेनाने लिहायचंय पूर्ण आणि वर्ष लाल पेनाने लिहायचं. राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम. राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम. वर्ष 1972. 1972. नेक्स्ट त्याच्याच खाली स्टार मारून महत्वाचा अजून. हा STI 2018 ला आला होता. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना 16 फेब्रुवारी 1974. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना 16 फेब्रुवारी 1974. आलं? आलं का? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? आता हे नेक्स्ट चार्ट आपला महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. नवीन पेज वर घेतलं तर अतिउत्तम. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. खनिज म्हणजे काय? काय काय रे खनिज? दगडी कोळसा, बॉक्साइट, मॅग्नीज, अभ्रक, क्रोमाइट, तांब, सोनं, हे सगळे काय रे? खनिज. खनिज म्हणजे काय रे? कोण सांगत? जे जमिनीत सापडतं. जे जमिनीत सापडतं अशा वस्तूंना खनिज असे म्हणतात. ठीक आहे. मग आता प्रश्न कसा फ्रेम होतोय त्याच्यावर पहिले ऐकून घ्या. प्रश्न कसा फ्रेम होतोय? मग ते काय विचारता की दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यात सापडतो? बरोबर आहे. बॉक्साइट सर्वात जास्त कुठे सापडतं? मॅग्नीज सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडतं?
मुख्यतः अभ्रक कोणत्या जिल्ह्यात सापडतं? महाराष्ट्रात. तांबे कोणत्या जिल्ह्यात सापडते? बरोबर आहे ना. तर असे प्रश्न फ्रेम होतात, ते आपल्याला माहिती पाहिजे. पण प्रश्न कसे येतात ते लिहून देतो. पहिले तुम्ही लिहायचंय प्रमुख खनिज आणि पुढे लिहिणार आहे आपण जिल्हा, की ते खनिज सगळ्यात महत्वाचं खनिज दगडी कोळसा. लिहा, 1 नंबरला हेडिंग द्यायचंय दगडी कोळसा. दगडी कोळसा 3 ठिकाणी सापडतो. सगळ्यात जास्त लिहा चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ. आलं. नेक्स्ट बॉक्साइट. बॉक्साइटचं लिहा कोल्हापूर, रायगड. तिथंच त्याच्या समोर लिहून टाकायचं एका पुढे एक. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. म्हणजे 4 जिल्ह्यांमध्ये बॉक्साइट सापडतात. 2 ओळींवर बी आलं तर चालेल. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. अभि जास्त मोठं होऊन जाईल.